स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। रोहिणीताई खडसे धमक्या देत आहेत। माजी पीएच्या पत्नीचा धक्कादायक आरोप। रोहिणीताई खडसे व त्यांचे माजी पीए पांडुरंग नाफडे हे आपल्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचा धक्कादायक आरोप नाफडेंच्या पत्नी सीमा नाफडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे। आज त्यांनी रुपाली चाकणकर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। पाहूया सीमा नाफडे व रुपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रिया। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्तानगर, जळगाव। ताई, आपण रुपालीताई चाकणकर यांच्याकडे एक व्यथा मांडलेली आहे, आपली नेमकी तक्रार काय आहे आणि आपण काय मागणी? माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे। नवरा सांभाळत नाही, छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा, रोहिणीताई यांचा पीए आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे, राहणार तडणी। तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे। त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात, मुलीला सुद्धा वागवत नाही। नेमका त्रास काय देतात? त्रास पैशांसाठी देतात, मारझोड करतात। जशी मागली तसे भाऊ देत गेला, वडील गेला। माझी सासरच्या लोकांविरोधात, पण ताई, रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात, आम्ही तुम्हाला बघून घेऊ। ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे। ते नाही माहिती मला, पण ते देतात। काय म्हणतात की बा आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे, आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ। त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला, पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते। किती आतापर्यंत पैसे तुम्ही दिलेले? मी मी अशी कॅश त्यांना 30,000 दिलेले होते आणि असे ऑनलाईन त्यांना लॉजवरती दिलेले आहे। तो फरार आरोपी असताना हॉटेलमध्ये राहिला। पैसे दिलेले। रक्कम किती दिलेली आतापर्यंत? रक्कम तशी जशी लागली तसे सामान पण घेऊन दिलेलं होतं। त्याला सोनं वगैरे ते दिलं, त्याने मोडून टाकलं, माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो। काय मागणी? रोहिणीताई असं म्हटलं होतं की तो पांडुरंग नाफडे त्यांचा पीए कधीच नव्हता। नाही, होता तो पीए, तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं। आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला। मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे। मी मुलीला त्याला देऊ शकत नाही, कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून। आता तुम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली, तुम्ही म्हटलं की जीवाला पण धोका आहे। माझ्या परिवाराला आणि मला, माझ्या मुलीला जर काही झालं तर खडसे परिवार, नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील। नाव काय तुमचं? माझं सीमा पांडुरंग नाफडे। काय आश्वासन दिलंय आता? ताई बोलल्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही तक्रार देणार आहे का? हो, मी गुन्हा दाखल करणार आहे। बरं, तुमचं असं म्हणणं आहे की थेट किंवा रोहिणी खडसे यांच्या दबावामुळेच तुमची तक्रार आता? हो, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे की ते धमक्या देतात जीवे मारायच्या वगैरे, म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी। खडसेंची नेमका संबंध काय कुठल्या या प्रकरणात? याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो पांडुरंग नाफडे हा खडसेंचा पीए आहे आणि तो त्यांच्याकडे काम करत होता। त्याच्यामुळे ह्या महिलेने त्यांची जी तक्रार आहे याच्यामध्येही तक्रार दिलेली आहे। पीए असल्यामुळे ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू नये म्हणून त्यांना धमकी दिली जाते। खडसेंचा पीए कधीच नव्हता नाफडे असं मागे रोहिणीताईंनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं आपण हे तपासामध्ये सगळं पुढे येईलच, कारण की आता तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार करतात ते त्यांनी तक्रारीत तसं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावरती यापूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे तो फरार आरोपी आहे असं सांगितलं जाते। पण ठीक आहे, आज तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार दिली, त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊयात आणि या माहितीमध्ये तपासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समोर येतील। याच्यामध्ये त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे। याच्यामध्ये तक्रार अर्ज, आता हे इतकं सविस्तर तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होईल त्या तपासामध्ये आपण देऊयात। संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे। याच्यामध्ये सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले या तक्रार अर्जामध्ये असं म्हटलंय, संबंधित आरोपीने
मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे. गेली 1.5 वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची होती, पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही. अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे. ती सविस्तर तक्रार यांच्यामध्ये दिलेली आहे. आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील. समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू. पांडुरंग नाफडेंच्या पत्नी होत्या का या ज्या आपल्याकडे आता ज्यांनी काही फेत मागली? मॅडम, त्या पीडित महिलेचं असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली आहे. याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं, तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत. त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं, आता मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो, त्याच्यामुळे त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं. तरी सविस्तर आमचा जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ. मला वाटत नाही त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत, पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस ही कारवाई करत असतात, पण त्या पोलीस स्टेशनपर्यंत ही तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत. ही अत्यंत धक्कादायक आहे. पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. संबंधित पोलिसही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात, पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला ही दिसते आहे. त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात. त्यांच्याकडे मी जरूर 2 दिवसांमध्ये ही तक्रार अर्ज पाठवून देईन.